10 फेब्रुवारी 2026 महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियावर एकाच गोष्टीची चर्चा होती. सरकारचा मास्टर प्लॅन, महाराष्ट्राचे नशीब बदलणारे निर्णय, विकासाची गंगा. एकाच कॅबिनेट मीटिंगमध्ये 57 रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपये, पुण्यासाठी 6,000 कोटीचे पुरंदर विमानतळ, तिसरी मुंबईचा मेगा प्लॅन, कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि त्याच दिवशी विधानसभेत अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या तब्बल 11,995 कोटीच्या पुरवण्या मागण्या. टीव्हीवर हे सगळं बघताना एका सामान्य नागरिकाला नक्कीच वाटेल की वाह, काय कमाल विकास सुरू आहे. राज्याला आता कोणीच मागे खेचू शकत नाही. पण मित्रांनो, सत्य खरोखर इतकं सरळ आणि सुंदर असतं का? राजकारणी जेव्हा विकासाच्या हजारो कोटीचे आकडे फेकतात तेव्हा त्यामागे एक क्रोनॉलॉजी असते, एक अर्थकारण असतं आणि काही लपवलेली सत्य असतात, जी मुख्य प्रवाहातील मीडिया तुम्हाला सांगत नाही. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भावनाच्या आहारी न जाता फॅक्ट्स आणि डेटाच्या आधारे या निर्णयाचे पोस्टमॉर्टम करणार आहोत. हा पैसा कुठून येणार, इतिहास काय सांगतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा विकास कोणाच्या किमतीवर होत आहे. चला समजून घेऊया. चला सुरुवात करूया सर्वात महत्वाचा आणि मोठ्या मुद्द्यापासून आणि शेतकऱ्यांच्या भावनाशी जोडलेल्या घोषणेपासून. 57 रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड कडून 15,000 कोटी रुपये कर्ज घेण्याचा निर्णय. कागदावर हे खूप सुंदर दिसतं. 2 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. कोणीही याला विरोध करणार नाही. मित्रांनो, जरा इतिहासाची पाने उलटून बघूया. तुम्हाला 2022चा तो काळ आठवतोय, जेव्हा महाराष्ट्रात तब्बल 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा उघडकीस आला होता. कॅगच्या म्हणजे ज्याला CAG अहवालानुसार आणि तत्कालीन आर्थिक पाहणी अहवालानुसार 10 वर्षात 70,000 कोटी रुपये खर्च करून राज्याच्या सिंचित क्षेत्रात फक्त 0.1% वाढ झाली होती. धरणे बांधली गेली पण कालवे नव्हते. कालवे होते तर तिथं पाणी नव्हते. तो पैसा कुठे गेला? तो पैसा गेला मोठ्या कंत्राटदारांच्या आणि राजकारण्यांच्या खिशात. आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर 15,000 कोटीचे कर्ज काढले जात आहे. हे कर्ज आहे, अनुदान नाही. ज्या राज्यावर आधीच लाखो कोटी रुपयाच्या कर्जाचा डोंगर आहे, ते राज्य हे कर्ज कसे फेडणार? आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की गोसीखुर्द सारख्या प्रकल्प जे 30 वर्ष लाल फितशाहीत अडकलेत, ते आता अचानक पूर्ण होतील का? की इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करेल आणि हे 15,000 कोटी रुपये थेट कंत्राटदारांची बिले काढण्यासाठी वापरले जातील? हा प्रश्न आपण विचारलाच पाहिजे. आता बोलूया पुण्याच्या पुरंदर विमानतळाकडे. 6,000 कोटी रुपये मंजूर झाले. पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे, यात अजिबात शंका नाही. लोहगाव विमानतळाची क्षमता संपली आहे आणि पुण्यासारख्या IT हबला जागतिक कनेक्टिव्हिटी हवीच. पण ज्या पुरंदरच्या जागेवर हे विमानतळ होणार आहे, तिथल्या शेतकऱ्यांचे काय? तिथे पिढ्याने पिढ्या केली जाणारी सुपीक बागायती शेती आहे. विकासाच्या नावाखाली आपण सुपीक जमीन कॉन्क्रीटच्या जंगलात बदलत आहोत. आणि मित्रांनो, इथेही इतिहास आपल्याला एक धडा देतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा जी 1997 साली झाली होती, पण प्रत्यक्षात पहिले उड्डाण पाहायला जवळपास 30 वर्ष लागली. या दरम्यान स्थानिक भूमिपुत्रांचे अनेक लढे झाले. पुरंदरमध्येही हेच होणार नाही ना? सरकार हे 6,000 कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च करणार आहे, पण नंतर हे विमानतळ बांधायला आणि चालवायला कोणाला दिले जाईल? शेवटी PPP म्हणजे मॉडेलच्या नावाखाली हे विमानतळ कोणत्या तरी कॉर्पोरेट मित्राच्या हातात जाईल का? क्रोनॉलॉजी समजून घ्या. विकास हवा आहे, पण तो विस्थापितेच्या अश्रूवर उभा राहता कामा नये. तिसरा मोठा निर्णय आहे तिसरी मुंबई. उरण, पनवेल, पेन परिसरात 323 चौरस किलोमीटरचे एक नवीन स्मार्ट शहर वसवण्याचा हा मेगा प्लॅन. उद्देश सांगितला जातोय की मुंबईची गर्दी कमी होईल, पण रियालिटी चेक करा. पहिली आणि दुसरी मुंबई म्हणजे नवी मुंबई सर्वसामान्यांसाठी आता परवडणारी राहिली आहे का?
अजिबात नाही. ही तिसरी मुंबई खरोखरच सामान्य लोकांसाठी अफोर्डेबल हाऊसिंग देणार आहे की रिअल इस्टेट बिल्डर्स आणि राजकारणाच्या बेनामी जमिनींना सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी हा घाट घातला जात आहे? महाराष्ट्राला लवासा या पहिल्या खासगी हिल स्टेशनचा इतिहास चांगलाच माहीत आहे. निसर्गाचा विनाश करून नियम धाब्यावर बसून श्रीमंतासाठी उभारलेलं हे ते शहर आज कोणत्या अवस्थेत आहे हे आपण पाहतो. तिसरी मुंबई उभारताना या परिसरातील खारफुटीची जंगले आणि पर्यावरणाचा समतोल नष्ट झाला तर भविष्यात निसर्ग जो सूड घेईल त्याची किंमत आपण पैशात मोजूच शकणार नाही. तर यासोबतच कोल्हापुरात 40,000 क्षमतेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ज्याला 1,500 कोटी खर्च, आणि इंदापूरमध्ये नवीन औद्योगिक वसाहत, ज्याला आपण MIDC जाहीर झाली आहे असं म्हणतो, ते रोजगारासाठी हे गरजेचं आहे. पण मित्रांनो, इथे प्रायोरिटीचा प्रश्न येतो. ज्या राज्यात हजारो गावे आजही उन्हाळ्यात टँकरच्या पाण्याखाली वाट बघतात, जिथे जिल्हा रुग्णालयामध्ये पुरेशी औषधे आणि डॉक्टर नाहीत, तिथे 1,500 कोटी रुपये एका क्रिकेट स्टेडियमवर खर्च करणे ही आपली प्राथमिकता असायला हवी का? आधी शिक्षण, आरोग्य आणि रस्ते सुधारणे गरजेचं नाही का? इंदापूर MIDC चांगली संकल्पना, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण राज्यातील आधीच असलेल्या अनेक MIDC मध्ये शेकडो प्लॉट रिकामे का पडून आहेत? तिथे उद्योग का येत नाहीत? किंवा आलेले उद्योग राज्याबाहेर का जात नाहीत? याचे आधी चिंतन व्हायला हवे. नवीन घोषणा करण्यापेक्षा जुन्या उद्योगांना राज्यात टिकवणे हे सर्वात महत्वाचे आहे. आणि आता मित्रांनो, या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि आय ओपनिंग भाग. कॅबिनेटच्या या सर्व हजारो कोटीच्या घोषणा एका बाजूला सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 11,995 कोटी 33 लाख रुपयांच्या पुरवणी मागणी, ज्याला आपण सप्लिमेंटरी डिमांड्स म्हणतो, ते सादर केले आहेत. आता हे सप्लिमेंटरी डिमांड्स काय असतात? सोप्या भाषेत सांगायचं तर मुख्य बजेटमध्ये ठरवलेला पैसा संपला किंवा कमी पडला की सरकार विधानसभेकडून अजून पैशाची मागणी करतं. आता विचार करा, जवळपास 12,000 कोटी रुपये, यातले सर्वात जास्त म्हणजे तब्बल 4,066 कोटी रुपये हे ऊर्जा, कामगार, उद्योग आणि खनिज काम या 4 क्षेत्रासाठी मागितले आहेत. ऐकायला हे खूप भारी वाटतं की उद्योगांना चालना मिळेल आणि कामगारांचे भले होईल. पण मित्रांनो, निवडणुका जवळ आल्या की अचानक हजारो कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या का येतात? हा पैसा खरोखरच तळागाळातील मजुरांच्या कल्याणासाठी खर्च होणार आहे की मोठ्या प्रकल्पाच्या टेंडर्समध्ये वाटला जाणार आहे? राज्याच्या तिजोरीत आधीच खणखणाट असताना आणि सरकारला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही कर्ज काढावे लागत असताना ही 12,000 कोटीची अतिरिक्त उधळपट्टी भविष्यात तुमच्या आणि माझ्या खिशातूनच टॅक्सच्या रूपात वसूल केली जाणार आहे, हे विसरू नका. तर मित्रांनो, हा होता 30,000 कोटीपेक्षा जास्त रुपयाच्या घोषणाचा खरा ग्राउंड रिपोर्ट. विकास हवाच आहे, धरणं हवीत, विमानतळ हवं, रस्ते हवेत, पण हा विकास पारदर्शक असावा. कर्ज काढून कंत्राटदारांचे खिसे भरणे म्हणजे विकास नाही. इतिहास आपल्याला शिकवतो की कागदावरच्या घोषणा आणि वास्तवातील अंमलबजावणी यात जमीन आसमानाचा फरक असतो. एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही नुसत्या हेडलाईन्स वाचून खुश होऊ नका. प्रश्न विचारायला शिका. जेव्हा सरकार तुमच्या गावात येईल आणि सांगेल की आम्ही 15,000 कोटी दिले, तेव्हा त्यांना विचारा की माझ्या गावातील अपूर्ण कालवा कधी पूर्ण होणार? तुम्हाला काय वाटतं? पुरवणी मागण्यामधील 4,666 कोटी रुपयाचा निधी खरोखरच ऊर्जा आणि उद्योगासाठी वापरला जाईल का? आणि या सर्व निर्णयामधून महाराष्ट्राचा खरा विकास होईल का? असे तुम्हाला वाटत असेल, हा फक्त एक निवडणुकीचा जुमला आहे. मला खात्री आहे, कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतो. जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रीय माणसापर्यंत शेअर करा. त्यांनाही सत्य कळू द्या. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत जागरूक रहा, प्रश्न विचारत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आहे